महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातली राजकीय समीकरणच बदलताना दिसत आहेत। कल्याण डोंबिवलीत तर मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिला, त्यातच आता राज ठाकरेंनी केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय खळबळ उडाली आहे। बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेत राज ठाकरेंनी त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलं या पोस्टमध्ये पाहूया। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही। उलट ते अधिकच दृढ होत गेलं। हेच संस्कार आमच्यावर आहेत। मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोक त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी एक आहे। त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा, प्रेम तसूभर पण कमी होणार नाही। स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन। दरम्यान राज ठाकरेंनी केलेल्या पोस्ट नंतर खळबळ उडाली आहे। राजकीय नेत्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहेत ते पाहूया। मराठी भाषेच्या अंगावर आलं तर मी सोडणार नाही, देशात हिंदूच्या अंगावर आलं तरी मी सोडणार नाही। ती भूमिका राज ठाकरे। मग सध्याच्या राजकीय परिस्थितीत या लवचिकता या शब्दाचा अर्थ काय काढायचा? आता ना लवचिक वेळेप्रसंगी मला कळत नाही की ज्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काय प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते। आणि तशा प्रकारची भूमिका राजसाहेब कधी कधी घेतात, ती मला वाटतं की चुकीची नाही। ठीक आहे, राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहे आणि त्यांनी ते मांडली असेल, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही। पण राऊतसाहेब त्या ट्विटमध्ये राज ठाकरे असं म्हणतात की भूतकाळ बाळासाहेबांनीही काही लवचिक भूमिका घेतल्या, पण मराठी माणसाचं प्रेम त्यांच्यावरचं तसूवरही कमी झालं। मला त्याच्यावर बोलायचं नाही। आज राज ठाकरे यांचा बाळासाहेबांवरचा एक अप्रतिम लेख आम्ही सामनामध्ये प्रसिद्ध केलेला आहे, तो जरूर वाचा। राज ठाकरेजींचं ट्विट मी बघितलं, अगदी छोटं ट्विट आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही, घेणार नाही। आणि त्यांनी नेहमी त्यांच्या वैयक्तिक फायदा काय होईल हे कधी पाहिलं नाही। त्यांनी व्यापक भूमिका अगोदर पण जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी च्या लोकसभेच्या वेळेस घेतली होती, विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेला पण घेतली होती। त्यामुळे ते डेव्हलपमेंटला महत्त्व देतात आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावनांची कदर करतात। आता बाकी लोक काय करतात ते तुम्हाला माहिती आहे।